नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाचे जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आणि लक्ष्मी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटच्या गुरुवारी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केलं, काही सेवा केलं तर त्याचे खूप प्रभावी ठरत असतो. मराठी वर्षामधील नवीन महिना म्हणजे मार्गशीर्षातला प्रत्येक गुरुवारी हा सुवासिनी महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी महालक्ष्मीचा व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केलं जातं. या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून पूजा केलं जातं. तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. मनातली सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हेतून मी श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातली पहिला गुरुवारी होतं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. व्रताच्या उद्यापन करायच्या दिवशी 7 सुवासिनीला किंवा 7 कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांचे हळदी कुंकू लावावे, मनोभावे नमस्कार करावे. नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ महालक्ष्मी व्रत कथा पोथीचे हा व्रत प्रत्येकाला घ्यावे. पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांना स्त्री किंवा कुमारिका हातावर हळदी कुंकू लावावे आणि यानंतर महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावे. शक्य असल्यास ब्राह्मणांना शिधा वस्तू आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यावे. सायंकाळी गायीच्या पूजा करून घ्यावे. व्रत करायच्या जातकाने मनाने शुद्ध, आनंदी आणि शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे. गुरुवारी व्रत करताना ती चिंता, शांती व आनंद वृत्ती असावे. सर्वांची प्रेमाने वागावे, तसेच प्रसन्न राहावे. काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणं शक्य नसेल तर दुसऱ्याकडनं करून घ्यावे. उपवास मात्र स्वतः करावे. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावे व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावं. नंतर कुटुंबीय समावेत मिष्टान भोजन करावे. व्रतामध्ये फळ, दूध वगैरे घ्यावे. निराहार राहू नये. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली शेवटचा गुरुवार. हा 4था गुरुवार आहे आणि या दिवशी जर काही उपाय केला तर खूपच प्रभावी ठरत असतो. भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळं, संकट असतात आणि ते काही संपवायच्या नाव घेत नाही. म्हणून मेहनत तरी करत असतो, पण मेहनतीला देखील आपल्याला पाहिजे तसे फळ काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातली दुःख, दारिद्र्य, गरीब दूर करण्यासाठी या दिवशी कोणत्या उपाय करावे, कोणत्या सेवा करावे याच्याबद्दल सविस्तर आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आता प्रत्येक आई वडिलांच्या इच्छा असतो की आपल्या मुलांना प्रगती व्हावे. मग अभ्यासामध्ये असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना मग राहू नये. पण पाहिजे तसा होत नाही. मुलं अभ्यास करत नाही तर पण त्यांना पाहिजे तसं मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. तसेच आपल्या घरामध्ये देखील पैसे येत नाही आणि पैसे आला तरी काही ना काही कारण सुचत नाही. तसेच कर्ज देखील भरपूर असतो. तर आता हे सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणत्या उपाय करावे, कोणत्या सेवा करायचे याच्याबद्दल माहिती आज आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असले तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्या आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. आता या गुरुवारी आपण सकाळी लवकर उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल. आता सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आंघोळ करत असतो, आंघोळीच्या अगोदर हळद घ्यायची आहे, कच्चा दूध घ्यायचे आहे आणि आपण आपल्या शरीरात त्वचाला लावायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होत असते आणि आपल्यामध्ये नकारात्मक हे दूर होत असतो. तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील 2 थेंब गंगाजल, गुलाबजल आणि चिमूटभर हळद आवर्जून टाकायचे आहे. या दिवशी शुभ रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. पिवळ्या, लाल, हिरव्या
निळ्या रंगाच्या वस्त्र परिधान करू शकत. ते फळ आपल्याला काळा रंग वर्ज करायच्या आहे. आपण बाहेर उंबरवट्यावर लेपन करायचे आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे सर्व ठिकाणी आपण गोमूत्र शिंपडायचे आहे. आता आपण गुरुवारी पूजासाठी अगदी काही वस्तू देखील बाहेरून आणत असतो. अगदी फळ असतील किंवा विड्याचे पान असतील तर त्यावरती देखील आपण गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे. कारण त्या वस्तू बाहेरून आणत असतो आणि त्या वस्तूला अनेक व्यक्तीचे हात लागलेली असतो. कोणाला मासिक धर्म असतो किंवा कोणाला अगदी सूतक असतो. त्यामुळे अगोदर आपण त्यावरती गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे. त्यामुळे नकारात्मक दूर होतो आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो तर ती पूजा नक्कीच सफल ठरत असतो. आता या दिवशी आपल्याला लवंगाच्या अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहे. तर यासाठी तुम्ही जेव्हा देवपूजा करायला घेतलं तर तेव्हा आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचे आहे. अगदी सकाळी जर असा दिवा प्रज्वलित केलं किंवा अगदी सायंकाळी माता लक्ष्मी येण्याच्या वेळीस जर तुम्ही असा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. पण तर आपल्याला काय करायचे आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटामध्ये आपण कुंकुवाने स्वास्तिक काढायचे आहे. कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचे आहे. ओले कुंकुवाने आपण प्लेटमध्ये स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिक हे शुभतेचे आणि मंगलाच्या प्रतीक समजलं जातं. तिथे स्वास्तिक काढलं जातं. तिथे नेहमी शुभ काम ही होत असतो. त्या स्वास्तिकवरती थोडासा अखंड अक्षदा अर्पण करायचा. आता आपल्याला मातीच्या पंतीत किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला शुद्ध तुपाच्या टाकायच्या आहे. शुद्ध तूप नसेल तर तो असा वेळेस तुम्ही तिळाच्या तेल किंवा मोहरीचे तेल वापरू शकता. शुद्ध तूप टाकल्यानंतर चिमूटभर हळद टाकायचे आहे. त्यासोबतच एक लवंग घ्यायचे आहे. लवंग हे शुभ साबूत असावे, कुठेही तुटलेली फुटलेली नसावे. त्याच्या पुढे फूल देखील पाहिजे. असा लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. एक हिरव्या विलायची देखील आपण त्या दिवेमध्ये टाकायचे आहे. आता असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातं. त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक भीमसेना कापुराच्या वडी कुस करून आपण त्या दिवेमध्ये टाकायचे आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचे आहे. या दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे, फुलं वावायचे आहे. अगदी असा दिवा तुम्ही हा दिवशी मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील प्रज्वलित करू शकता किंवा तिथे शक्य असेल तर माता लक्ष्मीजवळ प्रज्वलित केलं तरी चालेल. कारण ह्या कापुराच्या वासाने तसेच लवंग विलायचीच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या दाराकडे आकर्षित होत असतो. त्यामुळे असे दिवा आवर्जून प्रज्वलित करायच्या आहे. रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील ह्याच्या काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला लवंगाचे काही उपाय करायचे आहे. तर 11 लवंग मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर ते पुढे सांगणार आहे. त्या अगोदर आपल्याला 108 लवंग घ्यायचे आहे. आता 108 लवंग शक्य नसेल तर अशा वेळी अगदी तुम्ही 11 लवंग घेतलं तरी पण चालेल. 11 लवंग घ्यायचे आहे. माता लक्ष्मी जवळ बसायचे आहे. बसताना आसन घेऊन बसायचे. आता आसन हे रंगाचे नसावे त्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण काळा रंगाची आसन घेऊन जर आपण बसलं तर आपल्या जी काही पूजा सेवक केलं तर ती पूजा सफल ठरत नाही. याच्यासोबत आपण माता लक्ष्मीला या दिवशी एक फळ देखील अर्पण करायचे आहे. तर ते म्हणजे सीताफळ. माता लक्ष्मीला सीताफळ हे अत्यंत प्रिय आहे. सीताफळामधलं गार काढून घ्यायचे आहे. वेळ साईडला काढायचे आहे आणि वेगळ्या साईडला काढायचे आहे. आणि तुम्ही त्याची अगदी त्या घरच्या खीर देखील बनवू शकता आणि ही खीर माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. आणि यानंतर घरातल्या सर्व व्यक्तींना ग्रहण करायचे आहे. यामुळे माता लक्ष्मीला आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. या आपल्या घरातले दुःख, दारिद्र्य, गरीब, संकट, अडचणी, अडथळे दूर होण्यासाठी मदत होत असतो. तसेच आता अगदी तुम्ही
मेथीच्या भाजी देखील या दिवशी बनवू शकता. पुरणपोळीच्या गोड नैवेद्य देखील बनवू शकता. पण या दिवशी सीताफळ माता लक्ष्मीला अर्पण करायला आपण विसरायचं नाही. आता सीताफळ तर आपण अर्पण करायचे आहे. आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचे आहे. तर आता 11 लवंग घेतलेली आहेत. तर आपल्याला कापूर जळायच्या भांड्या घ्यायच्या आहे. कापूर जळायच्या भांडा नसेल तर एखादी मातीच्या पंती घेतलं तरी पण चालेल, किंवा अगदी एखादी प्लेट घेतलं तरी चालेल. त्यामध्ये आपल्याला थोडासा अखंड तांदूळ टाकायचे आहे. यानंतर आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहे. भीमसेन कापूर घ्यायचे आहे. भीमसेन कापूर यावरती टाकायचे आहे आणि आपल्याला त्या कापुराला जाळ करायचे आहे. आता यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचे आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. या मंत्राचे आपण जप करायचे आहे आणि एक लवंग आपण त्यामध्ये टाकायचे आहे आणि परत आपण ओम क्लीं चामुंडाय नमः हे मंत्र म्हणायचे. परत एक लवंग टाकायचे. अशा प्रकारे जर आपल्याकडे 108 लवंग असतील तर 108 लवंग या मंत्राच्या जप करू शकता, टाकायचे आहे. याच्यावरती थोडंसं शुद्ध तूप देखील टाकायचे आहे. त्यामुळे आपल्या घरातल्या नकारात्मकही दूर होत असतो. या आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे विचार होत असतो. आता 108 वेळी आपण हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर हा धूर आपण सर्व घरामध्ये पसरवायचे आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हा धूर पसरवायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक दूर होऊन माता लक्ष्मी वास आपल्या घरामध्ये नक्कीच होईल. आता या दूर सर्व ठिकाणी पसरत असतो. जेव्हा आपल्या मुख्य दरवाजा असतो, खिडक्या असेल तर त्या खिडक्या उघडून देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर हे जे काही कापूर जळायचे भांडा आहे तर ते तुम्ही मुख्य दरवाजाला बाहेर ठेवलं तरी चालेल. आता यानंतर आपल्याला आणखीन एक उपाय करायचे आहे. तर आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहे. 11 लवंगाचे आपल्याला माळ बनवायचे आहे, किंवा माळ बनवलं शक्य नसेल तर माळ बनवायची असेल तर ती लाल धाग्यामध्ये माळ बनवायची आहे, किंवा अगदी 11 लवंग माता लक्ष्मीला अर्पण केलं तरी पण चालेल. एक लवंग आपण हातामध्ये घ्यायचे आहे आणि महालक्ष्मीला अष्टकम एक वेळा म्हणायचे आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना देखील तेव्हाच बोलायचे आहे. अगदी कितीही कठीणातला कठीण इच्छा असेल तर घरामध्ये पैसे येतो, पण पैसे स्थिर राहत नाही, किंवा मुलाबाळाच्या प्रगती होत नाही, घरामध्ये आजारपणा आहे, नकारात्मक आहे, इतर काही अडचणी अडथळ असे याचबद्दल आपण माता लक्ष्मीच्या सांगायचे आहे. तसेच आपण आपली कितीही कठीणातला कठीण इच्छा असेल तर देखील माता लक्ष्मीला सांगायचे आहे. आता महालक्ष्मीचे अष्टकम म्हणून झाल्यानंतर आपली इच्छा बोलून झाल्यानंतर परत ते लवंग माता लक्ष्मीला चरणाजवळ अर्पण करायचे आहे. असेच प्रकारे आपण 11 वेळी महालक्ष्मीचे अष्टकम म्हणायचे आहे आणि 11 वेळी आपली इच्छा मनोकामना देखील म्हणायचे आहे. यानंतर हे लवंग माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे आणि ते लवंग आपण तिथेच राहून घ्यायचे आहे. सर्व लवंग आपण तिथे ठेवल्यानंतर आपण माता लक्ष्मीच्या आरती म्हणायची आहे. याच्यासोबत आपण खीर देखील ग्रहण करायचे आहे. आता आपल्या जेवण झाल्यानंतर ते लवंग तर ते आपल्याला तिथेच राहून घ्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते लवंग तुम्ही अगदी ग्रहण केलं तरी पण चालेल. यामुळे अगदी माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. म्हणून तर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा, असेच जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.